नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं डी.एड झालेलं असेल आणि तुम्ही 1 ते 5 साठी मुलाखतीची जर तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तुम्हाला मुलाखतीची तयारी नसेल करायची तरी सुद्धा कोई अडचण नाही है। फिर आपको क्या करने का है, हे व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर मला असं वाटतं की 100% तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही शिक्षक म्हणून विदाऊट इंटरव्ह्यूला सुद्धा सिलेक्ट झालेत आणि लागलात तर या व्हिडिओचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल। आणि जर समजा विदाऊट इंटरव्ह्यूला नाही सिलेक्ट झाले मग पुढे तुमचा असते विथ इंटरव्ह्यू राऊंड। विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी ही जी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती खूपच महत्त्वाची आहे। तुमची 100% कमी मार्क असताना सुद्धा निवड करून देईल कशामध्ये, विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये। कारण की तो तुमच्यासाठी शेवटचा चान्स असणार आहे। तुम्हाला जर असं वाटत असेल की दुसऱ्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या जागा येतील आणि माझी निवड होईल तर डेफिनेटली तसंच व्हावं, तुमची निवड व्हावी ह्या आम्हाला 100% विश्वास आहे की तुमची निवड त्या ठिकाणी होईल। पण आपल्याकडून आपल्या तयारीमध्ये 0.001% देखील कमी राहता कामा नये, कमतरता राहता कामा नये असं मला वाटतं। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण डेफिनेटली प्रयत्न करूयात, त्या दृष्टिकोनातून आपण तयारी करूयात। म्हणून ही जी माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे, अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की बघा शिक्षकाची नेमकी भूमिका काय असते, तर त्यावेळेला तुम्हाला हे उत्तर द्यायचं आहे की शिक्षकाची भूमिका ही बालकेंद्रित शिक्षकाची असली पाहिजे। शिक्षक हा तुम्हाला कोणीही माहिती देणारा व्यक्ती नाही आहे, तर तो मार्गदर्शक आहे। लक्षात घेतलं पाहिजे आपण, शिक्षक हा मार्गदर्शक आहे। मुलांच्या आवडीनुसार जर आपण त्यांना शिक्षण दिलं, त्यांच्या प्रश्नांना जर प्रोत्साहन दिलं, अनुभवातून आणि कृतीतून जर शिकवलं आणि प्रत्येक मुलाची गती आणि क्षमता ओळखून जर त्यांच्यावरती कार्य केलं तर निश्चित हा शिक्षक चांगला असतो। आनंददायी शिक्षणावरती भर देणारा व्यक्ती हा खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं जे महत्त्व आहे ते खूपच अधिक आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे। खूप महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो। अनेक वेळेला काय होतं की शिक्षक म्हणजे काय नाही, आमचं काम जाणून शिकवणं नाहीये काम। यू आर जस्ट फॅसिलिटेटर देअर, मार्गदर्शक आहात तुम्ही, फक्त दुसरं काही नाही। आपला रोल आता विद्यार्थी मित्रांनो हल्लीच्या काळामध्ये डेफिनेटली जो आहे तो बदललेला आहे, तो चेंज झालेला आहे। आता पूर्वीसारखी शिक्षण प्रणाली राहिलेली आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण 100% त्या ठिकाणी भ्रमामध्ये आहोत असं म्हणायला काहीही हरकत नाही। आपला कॅमेरा वाकडा गेला, भाऊ थोडासा थंडा झाला, ओके आपण याला सारखं करूयात, हा ओके। हा दुसरं म्हणजे काय, आपलं बाल केंद्रित शिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण असलं पाहिजे। 1ली ते 5वीच्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न विचारला जातो शिकवायला गेल्याच्या नंतर, त्यामध्ये कसं शिकवाल। आता तुम्ही बघितलं असेल जिल्हा परिषदांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या का कमी होऊन राहिली, कारण की अनेक वेळेला असं होतं की काळानुसार जे आहेत आपण अपडेट करत नाही स्वतःला। आपला हा म्हणजे असा विश्वास होऊन जातो किंवा असा भ्रम होऊन जातो की नाही ही लहान मुलं आहेत, हे काही शिकतच नसतात, ही अशीच असतात, येतात रडतात। तुम्हाला सुद्धा आठवत असेल तुम्ही ज्यावेळेस 1ली मध्ये होते, 2री मध्ये होते, असंच आपल्याला अख्खीची अख्खी फोर्स यायची शाळेमध्ये घेऊन जायला आणि मग ती अख्खीची अख्खी कार्यकर्त्याची गँग आली की आपल्याला उचलून घेऊन जायचं कुठं, शाळेमध्ये। आम्ही तर तसंच करायचो, शाळेमध्ये जायचो, दप्तर एकाकडे फेकून द्यायचो आणि मग ते त्यावेळेस आमच्याला काही सुरुवातीच्या काळामध्ये खिचडी वगैरे काही नव्हती। मला वाटतं 6वी 7वीवर असल्याच्या नंतर मग ती खिचडी आलेली होती, तर त्याच्यामुळे दुपारी शाळेमध्ये तरी जावं असं वाटायचं। पण पूर्वी शाळेबद्दल आपल्या मनामध्ये काही एवढी फारशी आस्था नसते। त्याच्यामुळेचं कारण असं आहे की तिचं जे काही शिक्षण असतं ते विद्यार्थ्यांना गृहीत धरून जर नसेल, विद्यार्थ्यांना म्हणजे काय म्हणते त्याला स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन सिस्टीम हे असायला पाहिजे। आणि म्हणून तुम्ही ज्यावेळेला मुलाखतीमध्ये जाल तर तुमचे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे स्टुडंट सेंट्रिक असलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या बाजूने असलं पाहिजे, तुमच्या बाजूला नाही। बरोबर आहे की नाही? नाहीतर अनेक वेळेला असं होतं की शिक्षक त्यांच्याच मनाचं लावून, आता ते जुनं काळ आहे भाऊ, असं चालत नाही। मुलांच्या गरजांचा आदर आपल्याला करावा लागतो। अलग लक्षामध्ये स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशनमध्ये मुलांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण द्यावं लागतं। तुम्ही जर जुन्या काळातल्या पद्धतीने जर शिकवत असाल, ए बरा रे देतो मी तुला दणके, हाणतो मी तुला फटके, तर ते जमत नाही। आता लहान लहान मुलांना खूप काळजीपूर्वक वागावं लागतं। विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवातून शिकण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध करून द्यावी लागते। स्वतंत्र विचारांना आपल्याला त्यांच्या प्रोत्साहन द्यावं लागतं। आजकालचे पोरं इतके फास्ट आहेत की त्यांच्याकडे घरी संगणक आहेत, अनेकांच्या घरी टीव्ही आहेत, प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहेत। त्याच्यामुळं तुम्ही जे आपण ग्रॅज्युएशन झालं होताना जे शिकलो होतो ते विद्यार्थी आताच बघून राहिले मोबाईलमध्ये, त्याच्यामुळे फार ऍक्टिव्ह आहे। त्यांनी ABCD AI डुडी डुडी डमडम हे सगळं लहानपणीच पाहिलेलं असते। तुम्हाला त्याच्या पुढचं आपल्याला काहीतरी द्यावं लागतं, त्याच्याशिवाय बजेट बसू देत नाहीत हे आपले मुलं। ही गोष्ट आपण त्या ठिकाणी काय केली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे। म्हणून आपण काय करायला पाहिजे तर कृती आधारित शिक्षणाचा वापर केला पाहिजे, एक्सपिरियन्स बेस्ड लर्निंग आपण द्यायला पाहिजे। आता जसं की हे विद्यार्थी या ठिकाणी काहीतरी बनवतात आणि त्याच्यामधनं त्यांची लर्निंग ॲबिलिटी जी आहे ती खूप वाढते, शिकण्याची क्षमता सुद्धा वाढते
आणि ते अधिक काळपर्यंत त्यांच्या लक्षात राहतं, ते विसरत नाहीत, घोकंपट्टीचं काम त्या ठिकाणी राहत नाही. आणि त्याच्यामुळे काय होईल की आपल्या शाळा जे ते खूप चांगल्या पद्धतीने टिकून राहतील जसाच्या तसा. पुढे जर आपण बघितलं तर समावेशक शिक्षक, आपण काय शिक्षण आपण काय म्हणतो, याला म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊ, कारण की तुमच्या वर्गामध्ये जे आहे कोणी हुशार असू शकतं, कोणी थोडंसं कमी हुशार, असं नसतं काहीच. हुशार कमी हुशार असं काहीच नसतं, ते आपलं बायफर्गेशन आहे. काही विद्यार्थ्यांची लर्निंग ॲबिलिटी थोडी जास्त असते तुलनेने, काही विद्यार्थ्यांची थोडी कमी असते. आपण मग त्यांना हुशार आणि कमी हुशार अशा पद्धतीने लेखत असतो. तर हे जे आहे ते मुळामध्ये असं असायला नको. आणि मग त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पातळीनुसार, वेगवेगळ्या लर्निंग ॲबिलिटीनुसार आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, त्यांना ते समजून घ्यावे लागतात आणि त्यांना ते समजून सांगावे लागतात. हे करणं म्हणजे काय आहे, म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. प्रत्येक मुलाला समान संधी दिली गेली पाहिजे, कोणी कमी नाही कोणी जास्त नाही, प्रत्येकाला मान सन्मान दिला पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षणाचा अधिकार आहे, ठीक आहे, हे सगळं विद्यार्थ्यांना देणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि शिकण्यातील अडचणी ज्या आहेत तर याच्यामध्ये सर्व मुलांचा आपण समावेश केला पाहिजे. हे बघा, विद्यार्थी प्रत्येक तुमच्याकडे जो येतो तो वेगळ्या घटकातून येतो, वेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमधून तो येत असतो. धार्मिक परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी असते. अनेक विद्यार्थ्यांच्या घरचं वातावरण वेगवेगळं असतं, कोणाच्या घरचं खूप छान असतं, कोणाच्या घरी अडचणी असतात, तुम्हाला सुद्धा माहिती, तुम्ही सुद्धा त्या परिस्थितीमधून गेले आहेत. त्यामुळे सगळ्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सामावून घेताना आपलं सर्वसमावेशकच असं धोरण असलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. आणि 100% तुम्ही सुद्धा या मताशी सहमत असाल. म्हणून तुम्ही उत्तर देताना काय करायचं, अशा पद्धतीनेच उत्तर द्यायचे. आपल्या मनाचं काहीच नाही सांगायचं, नाही बा मग ते असं असं, मग ते तसं, तुपल्या मनाचं तू काहीच नको लो. विद्यार्थ्यांच्या मनाचं काय ते बघ. विद्यार्थी एकाच वर्गातील सर्व मुलं जर एकत्रित येऊन शिकत असतील तर हे सुद्धा खूप कॉमन ॲटिट्यूड आहे किंवा कॉमन अप्रोच प्रत्येक शिक्षकाचा असायला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल जे दत्तावारे गुरुजी आहेत किंवा किरण डिसले गुरुजी आहेत, इकडे आपल्या त्यांचं नाव काय इकडे इंस्टाग्रामवरती खूपच फेमस आहेत, बोराटे सर, ते बघा तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना ते सामील करून घेतात. त्याच्यामुळे काय होतं की सहकार्याची भावना वाढते आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन पद्धतीमध्ये जर आपण बदल केला तर 100% विद्यार्थी सुद्धा आपल्याला काय करतात, सहकार्य करतात. स्वीकार, संवेदनशीलता आणि आदर हे सर्वसमावेशक शिक्षणाचा आधारस्तंभ आहे. आपण संवेदनशील असलं पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांच्या बद्दल. आणि असू शकतात अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी असू शकतात आणि त्या जो विद्यार्थी जसा आहे तसं त्याला आपण स्वीकारलं पाहिजे की भाऊ आता हे असं आहे, याला मला घडवायचं आहे, ठीक आहे. आणि प्रत्येक मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक वर्ग आपल्याला निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी वातावरण निर्मिती तयार करायची आहे. लव बोराटे सरांचं मला खूपच छान, तो माणूस इतका भन्नाट पद्धतीने शिकवतो ना, चॅलेंज नाही त्या माणसाला. दत्तावारे गुरुजींनी जे वातावरण निर्माण केलं, ठीक आहे, आपल्याला काही डायरेक्ट त्यांच्यासारखं होता नाही. आता मी सुद्धा शिक्षक आहे, मला सुद्धा अनेक अडचणी येतात, अनेक विद्यार्थी आणि आपण बघतो की वेगळ्या सामाजिक पृष्ठभूमीमधून येत असताना आपल्याला त्या ठिकाणी त्यांना टॅकल करावं लागतं. अनेक वेळेला असं वाटतं की राव ही सिस्टीम बदलेल की नाही, यांच्यामध्ये सुधारणा घडेल की नाही, परंतु निराश होऊन जमणार नाहीये. म्हणून आपण सर्वसमावेशक शिक्षणाचा जो आहे तो आधार घेतला पाहिजे आणि त्यानुसार वर्गाचं व्यवस्थापन डेफिनेटली करायला पाहिजे. म्हणजे वर्गाचे नियम, तुम्ही एक वर्ग शिक्षक असाल किंवा विषय शिक्षक असाल, विद्यार्थ्यांना आपले जे नियम आहेत ते स्पष्ट समजून सांगणं हे एका शिक्षकाचं कर्तव्य आहे. सर्व विद्यार्थ्यांचा सक्रिय भाग सुनिश्चित करणं हे अपेक्षित आहे. तेव्हा बघा, मी तुम्हाला हे जे सगळ्या गोष्टी सांगतोय ना विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना आदरपूर्वक बोलणं, प्रोत्साहन देऊन बोलणं किंवा सकारात्मक वर्तनावर भर देणं, ग्रुप कार्य म्हणजे गट कार्य करणं, त्यांना विद्यार्थ्यांना जबाबदारी देणं आणि त्यासोबतच त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पारितोषिक देणं हे सुद्धा एका चांगल्या शिक्षकाचं कर्तव्य आहे आणि ते डेफिनेटली तुम्ही कराल. किंवा तुम्हाला जर याबद्दल प्रश्न विचारले तर ते तुम्ही तशाच पद्धतीने सांगाल असं मला तरी वाटते. प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला थोडीशी भिन्नता दिसेल, सर्वसमावेशकता आणण्याचा आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. आता हे काही मी तुम्हाला सुवर्ण नियम दिले की आपण कशा पद्धतीने वर्गावरती नियंत्रण मिळवू शकतो, परंतु जगातला कितीही चांगला शिक्षक असू द्या, याच्यावरती म्हणजे वर्गावरती नियंत्रण मिळवताना अनेक वेळेला काय होतं, अडचणी होतात. कारण की विद्यार्थीच असतात. विद्यार्थ्यांचा प्रत्येक वेळी माइंडसेट वेगळा असतो, प्रत्येक दिवशी तो वेगळा असतो, पिरियडनुसार तो चेंज होत जातो. ठीक आहे, कधी आधीच्या पिरियडमध्ये चांगला असतो, नंतरच्या पिरियडमध्ये खराब झालेला असतो. त्याला आधीच्या पिरियडमध्ये काहीच झालेलं नसतं, दुसऱ्या पिरियडमध्ये लगेच त्याच्या अचानक पोटात मध्ये दुखायला लागतं.
तर हे सगळे असं असतात, परंतु याच्यासाठी जर आपण काही सुवर्ण नियम जर बनवून ठेवले, विद्यार्थ्यांना जबाबदारी देणं, त्यांना चांगल्या वर्तनाचं आपण त्यांचं कौतुक करणं, शिस्त लावणं, सकारात्मक वातावरण निर्माण करणं किंवा मग त्यांच्याशी सतत संवाद साधणं, हे सुद्धा एक बेटर रिझल्ट आपल्याला डेफिनेटली त्या ठिकाणी देऊ शकतो. हे वेगळे उपाय आहेत, 100% आपण काय करूयात यांचा वापर करूयात. आणि हे जर आपण केलं तर 100% शिस्त ज्यावेळेस लागते तर त्यावेळेस शालेय वातावरण सुधारतं, विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते, शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होते, सुरक्षित आणि सकारात्मक शाळा दिसून येते आणि त्याच्यामुळे आपल्या शाळेची संख्या वाढते. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल प्रश्न 100% विचारला जातील आणि म्हणून मला असं वाटतं की ही माहिती तुम्हाला देणं खूप गरजेचं होतं. मला माहिती नाही की तुमच्यापैकी किती लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. आपल्याला कधी कधी कंटाळवाणं वाटतं, शाळा बंद पडण्यामागचं हेच कारण आहे की हे आपल्याला कंटाळवाणं वाटतं, म्हणून आपण त्याला अधिक प्रेमाने घेऊयात आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करूयात, इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करूयात. निश्चितच येणारा काळ हा आपला असेल. खूप खूप धन्यवाद.